गडिंग्लज नगर परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले। त्यामुळे सभागृहात जोरदार खडाजंगी झाली। 75 कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या पगार कपातीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं। शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रशासनाने तयार केलेल्या 4 कोटी 21 लाखांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली। मात्र या निधीच्या वापरावरून विरोधकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली। लाखेनगर परिसरात नमो उद्यान उभारण्यासाठी 1 कोटी रुपयांच्या निधीला हिरवा कंदील देण्यात आला। गडिंग्लज नगर परिषदेची पहिली सभा पार पडली। विरोधी पक्षनेत्या स्वाती कोरी यांनी 75 कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या पगार कपातीचा मुद्दा उपस्थित केला। मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी व्याख्यानमाला आणि 26 जानेवारी कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई केल्याचं सांगितलं। विषयपत्रिकेवरील विषय अगोदर घ्यावेत अशी सूचना रामगोंड पाटील यांनी केली। त्यावरून स्वाती कोरी आणि पाटील यांच्यात खडाजंगी झाली। सभेत दिव्यांग मदत निधी अर्जासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला। शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रशासनाने तयार केलेल्या तब्बल 4 कोटी 21 लाखांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली। मात्र दरवर्षी कोट्यावधींचा निधी खर्चूनही शहरात कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या गटारी आणि कंपोस्ट डेपो साचलेला कचरा कायम असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेत्या स्वाती कोरी यांनी उपस्थित केला। 4 कोटींच्या निधीतून तरी शहर स्वच्छ सुंदर होईल काय असा सवाल त्यांनी केला। पाणी पुरवठ्याच्या बिलावरूनही कोरी यांनी धारेवर धरलं। त्यामुळे उपनगराध्यक्ष आणि कोरी यांच्यात शाब्दिक चकमक झाली। ठेकेदाराच्या बिलासंदर्भात नगराध्यक्ष महेश तुर्बतमठ यांनी तपासून माहिती देण्याचं आश्वासन दिलं। करवाढीच्या मुद्द्यावरही चर्चा रंगली। कोणत्याही करात वाढ करू नये अशी भूमिका काही सदस्यांनी घेतली, तर वाढती लोकसंख्या आणि खर्च लक्षात घेता करवाढ आवश्यक असल्याचं मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं। घरफाळा वाढीला काही नगरसेवकांनी विरोध दर्शवला। लाखेनगर परिसरातील खुल्या जागेत नमो उद्यान उभारण्यास मंजुरी देण्यात आली। उद्यान दुरुस्ती, राष्ट्रपुरुषांचा पुतळा उभारणं आणि विद्यानगर कॉलनीतील खुल्या जागेच्या विकासासंबंधी चर्चा झाली।